तर बातम्यांमधून राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक बातमीचा वेगवान आढावा। रायगडच्या नागोठणेमध्ये अंबा नदीला पूर आलेला आहे। अंबा नदीच्या पुराचं पाणी नागोठणे या शहरात शिरलं। कोळीवाडा एसटी स्टँड आणि बाजारपेठेत देखील पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे रायगडच्या वाकण येथील एका हॉटेलमध्ये अडकलेल्या 43 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। वाकण बालसई फाटा या ठिकाणी अडकलेल्या आणखी 3 जणांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील पाली परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पालीतील पूल पाण्याखाली, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन। मागील 2 तासांपासून मुंबई गोवा महामार्गावरती नागोठणे जवळ संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। अंबा नदीचं पाणी महामार्गावरती आल्यानं वाहतूक ठप्प आहे। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे। रायगडच्या माणगावमध्ये बामणोली येथील टिकमभाई मेहता महाविद्यालय पाण्याखाली गेलेलं आहे। रविवार असल्यानं महाविद्यालयाला सुट्टी असल्यानं विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित नव्हते। त्यामुळे सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर नाहीये। उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानं कल्याणजवळील रायते पूल वाहतुकीसाठी बंद। कल्याण तालुका पोलिसांनी पुलाच्या दोन्ही टोकांवरती बॅरिकेड्स लावले। वाहनांची ये-जाही बंद झालेली आहे। खोपोली शहरातील सुभाषनगर भागात दरड कोसळली आहे। 3 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे सुभाषनगरमधील डोंगराचा काही भाग कोसळला। सुभाषनगर दरड प्रवण क्षेत्र म्हणून शासनानं जाहीर केलेलं असताना या ठिकाणी नागरिक वास्तव्यास होते। पुणे रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाट माथ्यावरती घाट रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। ताम्हिणी घाट रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रासाला सामोरं जावं लागलं। ताम्हिणी घाटात वाहतूकही मंदावलेली आहे। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे नाले तुंबल्यानं रस्त्यावर पाणी साचलंय। रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होतीये। वाशिष्ठ नदीचं पाणी देखील यावेळेस वाढल्याचं कळतंय। रायगडमध्ये रोहा नागोठणे मार्गावरील भिसेखिंडीमध्ये दरड कोसळली आहे। भिसेखिंडीतील वाहतूक 3.5 तासांपासून ठप्प होती। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे। रत्नागिरीच्या मंडणगडामध्ये मुसळधार पावसामुळे तुळशी घाट माणकोट मार्गावरती दरड कोसळली। दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प। संबंधित मार्गावरील वाहतूक काही काळ बंद। वसईच्या श्रीपाल वन हाऊसिंग सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली। 12 दुचाकींवरती भिंत कोसळल्यानं मोठे नुकसान। चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला। वाशिष्ठ नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलं। वाशिष्ठ नदीच्या पाणी पातळीत देखील सातत्यानं वाढ झाली आहे। बाजार पुलाला पाणी टेकल्यानं बाजारपेठेत पाणी शिरकाव होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीने 7.30 मीटरची धोका पातळी ओलांडली असून पूरस्थितीची शक्यता वाढली आहे। नारंगी नदीलाही पूर आल्यानं भात शेती आणि सखल भाग पाण्याखाली गेलेला आहे। वसईच्या मधुबनमध्ये अतिवृष्टीमुळे तलावाचं स्वरूप आल्याचं बघायला मिळतं। पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेल्याची माहिती आहे। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये कुंडलिका नदीला पूर। बाहेगावात 22 पर्यटकांना SVRSच्या टीमनं सुखरूप बाहेर काढलेलं आहे। नदीकाठावरील SP फार्म हाऊस या ठिकाणी 22 पर्यटक फिरण्यासाठी आले होते। कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पाणी पातळीत वाढ होऊन नदीचं पाणी हे पात्राबाहेर आलंय। सध्या पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट 8 इंचावर पोहोचली असून 33 पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली आहेत। सांगलीच्या वारणा नदीवरील छोटा बंधारा पाण्याखाली गेलाय। संततधार पावसामुळे चिकुर्डेमधील वारणा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे। नालासोपारा पूर्व तुळींज रस्ता परिसरामध्ये काल दिवसभर अतिवृष्टी झाली आहे, तर आजही अधूनमधून पाऊस सुरूच आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं खालापुरातील पाताळगंगा नदीला पूर आलेला आहे। खालापूर सावरोली गावात जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागलंय। हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय। पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। मिरजमधील हरिपूरमध्ये वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती नदी पात्राबाहेर पाणी आल्यानं नदीकाठच्या शेतांमध्ये देखील हे पाणी शिरलेलं आहे। भंडाराच्या गोसेखुर्द धरणाचे 27 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत। गोसेखुर्द धरणातून 1,0873 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस किवळे या रस्त्यावरील मोरी पुलाचा भराव खचला। मोरी पुलाच्या भरावासाठी मातीचा वापर केल्यानं भराव खचल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। दोषींवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे।
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका। गावातील 24हून अधिक घरं उद्ध्वस्त। जीवितहानी नाही, मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नवी मुंबईच्या खारघरमधील पांडवकडा धबधब्यावरती 2 मुलं वाहून गेली आहेत। अग्निशमन दलाकडून दोन्ही मुलांचा शोध सुरू आहे। शोध मोहिमेचा आजचा 3रा दिवस आहे। पालघरच्या जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा पर्यटकांनी गजबजलाय। शासनाने व्ह्यूइंग ब्रिज उभारल्यानं धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतायत। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील सावडा धबधबा प्रवाहित झालाय। जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पर्यटकांची धबधब्याकडे मात्र पाठ आहे। साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसामुळे डोंगर माथ्यावरील धबधबे हे संपूर्ण प्रवाहित झालेले आहेत। रत्नागिरी जवळच्या पानवलमध्ये एकाच धबधब्यातून 3 धबधबे प्रवाहित झाले आहेत। कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत गर्दी करत आहेत। पुण्याच्या माळशेज घाटामध्ये पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील निसर्ग सौंदर्य बहरलं। एकंतगडी धबधबा ओसंडून वाहत असून पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात दाट धुकं पसरलंय। घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विशेष खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। नाशिकच्या इगतपुरी शहरामध्ये धुक्याची चादर आहे। पावसाबरोबर सकाळीच धुक्याचं नयनरम्य दृश्य सगळे अनुभवतायत। इगतपुरी शहरातील राम मंदिर, 3 लकडी, भजनी मठ, रेल्वे स्टेशन, आग्रा रोड, पोस्ट ऑफिस या संपूर्ण परिसरामध्ये हे संपूर्ण परिसरच धुक्यात हरवल्याचं दिसतंय। विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यामध्ये धुक्याची चादर आहे। राज्यातील विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होतीये। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसाची हजेरी। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं केळी बागांचं मात्र नुकसान झालेलं आहे। बदलापूर पश्चिमेत गौरी हॉल जवळ नाल्याजवळचा रस्ता खचला। सिमेंटची सुरक्षा भिंत असूनही रस्ता खचला। लाखो रुपयांच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित। नाल्याजवळचा रस्ता खचल्यानं पाण्याचा प्रवाह रहिवासी भागात देखील येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये झाड कोसळून आणखी एकाचा मृत्यू। आरे कॉलनीमध्ये झाड कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। रत्नागिरीच्या दापोली दाभोळ या मार्गावरती झाड कोसळलं। रस्त्यावरती झाड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प। झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झालेली आहे। वसईच्या मिठागरांमध्ये अद्यापही पाण्याचा वेढा कायम आहे। पावसाने उसंत घेतली असली तरी मात्र मिठागर परिसरात जलमय झालाय। मिठागरमध्ये सुमारे 150 कुटुंबियांचं वास्तव्य असल्याची माहिती आहे। वसई विरार महापालिकेचं पथक मिठागर परिसरात पोहोचलंय। वसईतील मिठागरला सध्या पाण्याचा वेढा आहे। डॉक्टरांचं पथक देखील त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। वाशिमच्या रामनगर अनसिंग मार्गावरील पूल वाहून जाण्याचा धोका। संबंधित प्रशासनानं रस्त्याची आणि पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे। अन्यथा आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। पुण्याच्या भोर शिरवळ या मार्गावरील उतरावली ते रामबाग या दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरती चिखल आणि ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत। संबंधित प्रशासनानं लक्ष देऊन रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली जाते। पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल करणारी घटना घडली आहे। शहरातील डांबरी रस्त्याच्या मधोमध जमिनीला तडे पडलेत। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। त्यामुळे या रस्त्याच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। गोंदियामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे कमरगाव या ठिकाणी गुरांचा गोठा कोसळला। सुदैवानं जीवितहानी नाही, तर साखरी टोलामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ झाली। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। चांगला पाऊस होत असल्यानं भात लागवडीला वेग, तर नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्याच्या गावकोस मारुती मंदिर परिसरामध्ये फणसाच्या झाडाची फांदी रस्त्यावरती पडली। अग्निशमन दलाच्या जवानांनी फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। जळगावातील ममुराबाद रस्त्यावरील सोनानगरात कारवर झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान। घटनेच्या वेळेस सुदैवानं आसपास कोणीही जीवितहानी झालेली नाही, कारण या संपूर्ण परिसरात कोणीच उपस्थित नव्हतं। साताऱ्यातील महाबळेश्वर जवळ एका वाहनावरती झाड कोसळलं। गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे चालक सुखरूप, गाडीचं मात्र मोठं नुकसान। गावकऱ्यांच्या कामगिरीमुळे मोठी वाहतूक कोंडी टळलेली आहे। एकीकडे राज्यामध्ये दमदार पाऊस, तर तिकडे सोलापुरात मात्र पावसाची दडी आहे। सोलापूर जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसाने दांडी मारल्यानं नदी नाले तलाव कोरडे ठाक पडलेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ 6% पेरण्या झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत।
पुण्यामध्ये कात्रज कोंढवा मुख्य रस्त्यावरील गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानं 1000 लिटर पिण्याचं पाणी वाया गेलेलं आहे. जळगावच्या नशिराबादमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीचा हौदात पडून मृत्यू झालाय. आकांक्षा इंगळे असं या मृत चिमुकलीचं नाव आहे. घराबाहेर खेळत असताना चिमुकली हौदात पडली. या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. सातारामध्ये 9वीतील विद्यार्थ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. स्वप्नील आवकीरकर अवघ्या 15व्या वर्षीच त्याचा मृत्यू झालेला आहे. विद्यार्थ्याच्या अकाली जाण्यानं ठोसेघर परिसरात संपूर्ण शोककळा पसरलेली आहे. पुण्याच्या हिंजवडीमध्ये वाढदिवसाच्या नावाखाली रस्त्यावरती हुल्लडबाजी. तरुणींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा दणका. व्हिडिओ व्हायरल होताच हिंजवडी पोलिसांनी संबंधित तरुणांना ताब्यात घेऊन समजही दिलेली आहे. मस्करी केल्याचा राग मनात धरून दोघांकडून भर चौकात शेतकऱ्याची हत्या. सोलापूरच्या माढ्यातील उजनीमधील घटना आहे. धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींना कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केलेली आहे. हनुमंत निकम असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. पुण्यातील 7 रेस्टॉरंटवरती एफडीएची कारवाई. परवाने निलंबित तर अहवाल येईपर्यंत मथुरा प्युअरव्हेज हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक विभागामध्ये गेल्या 2 दिवसात 20 हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 आस्थापनांचे परवाने थेट निलंबित. एफडीएची मोठी कारवाई आहे. नागपूरच्या पाचपावली पोलिसांकडून हॅमर्स कॅफे अँड रेस्टॉरंटवरती छापा. बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवरही कारवाई. 30 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चोरट्यांचा शोध सुरू आहे. नांदेडच्या नायगावातील मुख्य बाजारपेठेत चोरी. तब्बल 5 दुकानांमधील रोकड आणि साहित्य लंपास. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा. चोरट्यांचाही शोध सुरू आहे. यवतमाळमध्ये स्मार्ट मीटर सुरू होण्याआधीच घरी वीज बिल आल्याचा दावा आहे. आर्णी तालुक्यातील बोरगावात स्मार्ट मीटर बाबत धक्कादायक प्रकार घडला. वापर नसूनही 1050 रुपयांचं बिल आलेलं आहे स्मार्ट मीटरवरती. त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय. गजानन महाराजांची मानाची पालखी परभणी शहरात दाखल झाली आहे. पालखीचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलंय. यावर्षी या पालखीमध्ये 700 वारकरी आहेत. 1 अश्व आणि 9 वाहनं असा ताफा सहभागी आहे. जालन्यामध्ये मनोज जरांगेंकडून संत मुक्ताई पालखीचं दर्शन घेण्यात आलंय. आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी वारकऱ्यांसोबत फुगडीही खेळलेली आहे. दुपारमध्ये पावसाच्या हलक्या सरी. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी आता कृषी केंद्रांवर गर्दी करतायत. उशिराच्या पेरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेसाठी शेषनाग गजभिये यांचं आंदोलन. तर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. शेषनाग गजभिये यांची ही भूमिका आहे. नाशिकच्या म्हासरूळ येथील पीकॉक हिल परिसरामध्ये मंत्री महाजनांच्या हस्ते वृक्षारोपण. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती वृक्ष लागवड आणि नदी स्वच्छता मोहीम. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवण्यासाठी ठाण्यामध्ये पर्यावरण प्रेमींकडून मानवी साखळी आंदोलन. उद्यानाची 193 एकर जमीन तातडीने वनविभागाकडे हस्तांतरित करण्याची करण्यात आली आहे मागणी.